जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील रानविहीर येथे स्वदेश फाउंडेशनच्या वतीने स्वप्नातील निरवा रानविहीर गाव विकास कामाचा जल्लोषात शुभारंभ। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील खुंटविहीर ग्रामपंचायत अंतर्गत निरवा रानविहीर गाव विकास समितीच्या वतीने लोकसहभागातून गाव मूल्यांकन प्रक्रिया कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। तालुक्यातील 191 महसुली गावांपैकी रानविहीरसह 58 गावाने एकत्रित येत तालुक्यात विकास व स्वच्छतेची कास धरीत एक वेगळा आदर्श निर्माण करीत गावाचा विकास साध्य करायचा ठाम निर्धार केला आहे। मागील 3 महिन्यापासून या गावात आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध, महिला बचत गट, दुग्ध व्यवसाय आदी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे। यात स्वदेश फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हे गाव उत्तुंग भरारी घेत आहे। रानविहीर या गावात एकूण 70 ते 75 घरांची लोकवस्ती आहे। या सर्व घरांना एकच रंग फिकट पिवळा रंग दिला आहे। सर्व घरांमध्ये शोषखडे खोदून पूर्ण झाले आहे। गावात बाबींचे कुंपण तयार करून रंगरंगोटी करीत सुशोभीकरण करून गावाच्या प्रवेशद्वार व गावाच्या मध्यभागी आकर्षक व असे पारंपरिक लोकसंस्कृतीचे देखावे सेल्फी पॉइंट म्हणून उभारण्यात आले आहेत। भिंतीवर सुविचार व घोषवाक्य लिहून बोलक्या भीती बनवल्या आहेत। गावाच्या प्रवेशद्वाराजवळ सुंदर अशी कमान बनवली आहे। विशेष गावाने पुढाकार घेऊन गावातील दारू बंद केली असून गाव व्यसनमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे। स्वदेश फाउंडेशन संस्थेने या गावात चांगली कामे करण्यास सुरुवात केली आहे। कार्यक्रमात सरपंच आनंदा झिरवाळ, शिक्षक रतन चौधरी, पांडुरंग वाघमारे, भास्कर अलबाड यांनी मार्गदर्शन केले। या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक निलेश पाटील, विलास खाडे, स्वदेश फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक रायगड विभागीय व्यवस्थापक राजेंद्र गुण, तालुका उपव्यवस्थापक दीपक मोरे, मयूर, रानविहीर गाव समन्वयक नितीन राऊत, देवराम गावेत, काशीनाथ वार्डे, बन्सी गावेत, मनु बोये, अनाद पवार, कांतीराम चौधरी, अशोक खिराडी, सोनीराम गांगोडे, निमतारा राऊत, कांचन गावेत, कला गावेत, लहानू गावेत, बशीराम बोये, रेखा गावेत, मंजुळा खिराडी, भारती गावेत, कमळा गावेत, प्रमिला चौधरी, भारती गावेत, प्रकाश खिराडी, कमलेश राऊत, बाबूराव गावेत, लक्ष्मण गावेत, जयवंत राऊत, अशोक खिराडी, सुरेश पवार, देवराम गावेत, यमुना पवार, पंडित घाटाळ, कमळा चौधरी आदी ग्रामस्थ व विकास समिती रानविहीर गावचे महिला व तरुण मित्रमंडळ व ग्रामस्थ हे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव झिरवाळ यांनी केले। सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। कारण आपण जे म्हणतो मुलं जर शिकली तर ते त्यांचा पूर्ण पिढीचा, पूर्ण कुटुंबाचा, पूर्ण गावाचा विकास करणार आहे। आणि आपण जे स्थलांतर करतो, बाहेर जातो, आपल्या मुलांना सुद्धा त्या सोबत देतो। आज बऱ्याचशा परिस्थिती आपली जी आहे की आपण शिक्षण आपल्याकडे कोणी गांभीर्याने घेतलंच नाही। मुलगा शिकला तर शिकला, गेला नाही गेला, 1 ते 4 शाळा आहे, काय होईल ते होईल, 10वी कॉप्या करून पास होतील। पण ही आपली जी संस्कृती आहे, जी आपल्या गावाची जी ओळख आहे ती बदलली पाहिजे। आपण शिक्षणासोबत आपला विकास केला पाहिजे। तर मग ह्या सुंदर स्वच्छ गावासोबत आपण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण उपलब्ध करून द्याल। आणि मुलांना, गावकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो की जी लोकांचं जे म्हणणं आहे की माझी परिस्थिती नव्हती, मी शिक्षण घेतलं नाही, हे पूर्णतः खोटं आहे।
आज प्रशासनाचे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत ते जिल्हा परिषदच्या छोट्याशा शाळेतून शिकलेले आहेत आणि आज या शासनाच्या उच्च पदस्थ अधिकारी म्हणून शासनाचा कारभार बघतायत. तर तुम्हाला सुद्धा संधी आहे. फक्त पैशाअभावी शिक्षण थांबू शकत नाही. फक्त मनाची आणि जिद्द, तुमची तयारी आणि तुमचं त्या मुलांना संस्कार हे खूप गरजेचं आहे. या ठिकाणी सर्वांनी खूप वेळ घेतलाय, जास्त वेळ घेत नाही, पण पुन्हा सरांची काही अपेक्षा होत्या, तुमच्या काही अपेक्षा होत्या, म्हणून मी या ठिकाणी पुन्हा व्यक्त करतो की तुम्ही गाव एकत्र असाल, गावाने एकत्र येऊन सगळ्या गोष्टी जो निर्णय ठामपणे घेतला तर नक्कीच गावात चांगला विकास होणार. गावात कुठलेही भांडणतंटे होणार नाहीत, कुठले वाद होणार नाहीत, आमच्या दप्तरी तुमची कुठली नोंद होणार नाही. आणि जर तसं नसेल तर नक्कीच शासनाकडून जे चांगले चांगले उपक्रम तुम्हाला जे राबवायचे आहेत ते त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. या ठिकाणी शिरवा साहेब सांगितल्याप्रमाणे इथं राजकारण नाहीये, इथं गाव आहे. आपण समाजकारण करतोय, गाव जोडतोय, गाव एकत्र आणतोय आणि गाव एकत्र आणण्यासाठी तुमची एकजूट महत्वाची आहे. म्हणून लक्षात ठेवा, जे गाव करी ते राव काय करी, तर ती मन लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही आजपासून तुमच्या गावाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी कटिबद्ध व्हा आणि चांगलं काम करा. धन्यवाद.